अनधिकृत बांधकाम सर्रास होताना आपण बघतो, पण यात जर राजकारण्यांचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा हात असेल तर या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जातं. पण नुकताच खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि पवना धरण परिसरात अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम उभारली जात आहेत. त्यामुळे 22 नोव्हेंबरला प्रशासन आणि जलसंपदा विभागानं विशेष मोहीम राबवत या अनधिकृत बांधकामावर कारवाई करायला सुरुवात केली आहे. आणि एका प्रमुख राजकीय नेत्याच्या नातेवाईकांनी उभारलेलं रिसॉर्ट पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते. 12 गुंठ्याच्या मालकीच्या जमिनीवर तब्बल 32 गुंठ्यांपर्यंत अनधिकृत बांधकाम वाढवण्यात आलं होतं. त्यामुळे अतिरिक्त 20 गुंठ्यावरील अतिक्रमण हटवण्यात आलंय. मात्र कारवाई नेमकं कोणत्या नेत्याच्या नातेवाईकांवर झाली हे प्रशासनाकडून अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. कारवाई फक्त एकाच ठिकाणी नाही तर खडकवासला परिसरात जवळपास 100, पानशेतमध्ये 30, पवनामध्ये 12 आणि वरसगावमध्ये 5 अशा एकूण 300 अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. राजकारणातील नातेवाईकांच्या या बांधकामावर कारवाई करण्यात आल्यानं सध्या याची चर्चा होती.